काय गडबड आहे फटाफट फेब्रुवारीच्या गोळ्या सोडून सगळे पंक्चर सोडायचो नाही. लग्नाचा टाइम 8:30 पावणे 4 सेकंद राहिले. गाडी मी बाहेर उभा केली आणि तुम्ही आतून बसला काय गाडी खाली बसून घ्या. मला गाडी चालू करायची. मामी कुठे गेला मामी? हो मामी चला मामी चला तुम्ही वरच्या घरी चला. तुम्ही बसायला साडूबाई पुढे घर मागेदार तर पुढे घर मागेदार 5 खणाची खोली. आज बसून मामी तुम्ही खाऊ नका पोळी. सचिन हो हे भारत म्हणजे काय दादा कोंडकेचा अमिताभ बच्चनचं हेमा मालिनीचं नाही आणि माझ्या बापाचं तर मुळीच नाही. नाहीतर मासर काय हिरोला वाटताना पोरग मगाची साडी नेसत होता काय चिकनेस होता. आम्हाला हौसारी काय तुमच्या गावात येऊन तुमच्या पुढे साडी नेसून नाचायची. पण या ठिकाणी आम्ही नुसतं कीर्तन प्रवचन व्याख्यान सांगत बसलो असतो. आतापर्यंत कुत्र काय काय थांबलं नसतं. एवढा नखरा केला म्हणा एवढा एकरा गोळा झाला तर नुसता नखरा बघून वेळ होऊ नका. उसडोंगा प्रसंग हेडोंगा काय भोळासी वरल्या सोंगा सोंगा बघून आपली फुकाट वेळ व्यर्थ घालवू नका. हे नाथांचं भारूड आहे. भारूड म्हणजे काय? भारूड म्हणजे भवरूढींचं दर्शन. मी आतापर्यंत तुम्हाला अनेक पात्र करून दाखवली अनेक सोंगाणून दाखवली. ही केवळ तुम्हाला मी भुलीची इंजेक्शन दिली. तुम्हाला उघड्यावर गरमीत भूल चांगली चढली हे बघून मी आता ऑपरेशनला उभा आहे. आता कोणी हल्ला तर टाका चुकल टाका चुकला तर टाक्यात पू होईल. टाक्यात पू झाला की ऑपरेशन फेल ऑपरेशन फेल की तुम्ही सुद्धा फेल. तर सक्सेस ऑपरेशन होईपर्यंत कोणी बेड सोडायचं नाही. हे नाथांचं भारूड आहे. एकनाथ महाराजांचा भारूड लिहिण्याचा एवढाच अट्टास होता. एवढाच उद्देश होता की जेणेकरून त्याचा हा समाज लोकरंजनाच्या माध्यमातून मनोरंजनाच्या माध्यमातून या पारमार्थिक क्षेत्राकडे कसा खेचला जाईल. पारमार्थिक आवड त्याला कशी निर्माण होईल. योग्य दिशा त्याला कशी मिळेल आणि तो माणूस म्हणून कसा जागा होईल. याच्याकरता नाथांनी रोग बघून भारूड रूपे औषध तयार केलं. रोग आयशा द्याव्या वल्ली तिने मादा झाली ती. रोग बघून औषध तयार केलं. पण आम्ही औषध न घेता बाटलीच बघून खुश होतोय. वरचं लेबल बघून आकर्षित होतोय. आत औषध कसलं आम्हाला चव काढणारी नाही. पण हे झटका मारणारं औषध आहे. समजा तुम्हाला खोकला येतोय मग तुम्ही मेडिकल मधून औषध आणलं आणि घरात ठेवून दिलं. त्याच्या लोकांनी सांगितलं तुझ्या खोकल्याचं पातळ औषध आणलेलं आहे. टेबलवर बाटली ठेवली 5 वाजेपर्यंत बाटलीकडे बघत बस 5:30 पर्यंत खोकला थांबेल. असं कधी होईल का? औषध घेतल्याशिवाय खोकला थांबणार नाही. त्याच पद्धतीनं या भारूडांचा अर्थ तुम्ही लक्षात न घेता न आणता नुसती सोंगच बघून असं करून निघून गेला तुमची अवस्था तशीच होईल. एखाद्या गाढवाला जर पत्रावळीवर मसाले भात वांग्याची भाजी जिलेबी बुंदी लाडू सगळं वाढलं आणि पत्रावळी गाढवा पुढे मांडली. गाढव काय करतं? वरचं सगळं सांडतं आणि अगोदर पत्रावळी खातं. ते गाढव खातं पण आपण माणसं आहोत. मग आपण याचं नेमकं काय खायचं काय घ्यायचंय तुमचं तुम्ही ठरवायचंय. चला 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 नाकनाय नसला वाकवाला बिसला काय काका नसला पिसभर मांडव पिसभर बावला उंदराच्या गेडात वारात जमलं. चला किंवा अप्पा बंद करा गप्पा. एकोणता गहू पळकडे नऊ पळकडे तुटना लई लई मऊ टुमटुम डाळक वाडाला वाळक उमराला काकडे आल्या चला 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 तुम्ही बघायला चला बाई लागेल लग्नाच्या हवा तुम्ही बघायला चला. नेट पाठ करून थाट मामी नका जाऊ तोरा. वरच्या गावी जाता मामी ढोंगण घेते वारा. त्याचा पुढे जाऊ चालत गेले गोवा चालू हलकट दिसतो काय पण बोलतोय. पण लक्षात ठेवा ताई आई नो आपली आबळे नाही मी बोलत. सखा कृपावंत वाचा त्याची बाबांनी जे गाठ्यात लिहिले त्याच्या तोंडाने बडबडतोय. माझ्या बापाच्या गाठ्यातलं पोत्यातलं ठिक्यातलं बाचक्यातलं काय नाही. एकनाथ महाराज सांगता सज्जन हो परमेश्वराने तुम्हाला मला एवढा अलौकिक प्रकारचा नरदेह दिलाय. जे न मिळणार मॉडेल तुमच्या आमच्या स्वाधीन केले. या मॉडेलचं काहीतरी सार्थक करा. हे न मिळणारं मॉडेल आहे. शेवटचं प्रोडक्शन आहे. बोर्डाची परीक्षा आहे. व्यवस्थित पेपर दे. नापास झाला तर तुला त्याच वर्गात राहावं लागेल. वेड्या नव्हे ही तुझी फायनल टीम आहे. 1 डे
नीट खेळ खेळ, परत कधी सामने भरतील सांगता येत नाही. शेवटची पाळी, एक मनुष्य जन्म चुकालिया वर्मा फेरा पडे. लक्ष्मीमध्ये अनेक कोटी कोटी सामने फिरून फिरून हा मानव देह हा फायनल टीमचा सामना आहे. आणि या सामन्यामध्ये भगवंताने तुला माणूस माणूस म्हणून जन्माला घातलाय. पण ए माणसाच्या जन्माला येऊन जर तू माणसासारखा वागतच नाही, अरे तुला कुत्र्यासारखं मारावं लागल. कुत्र्यासारखं मारावं लागल. जागा हो, मी माणूस आहे याची जाणीव करून घे आणि माणसासारखा जगण्याचा आणि वागण्याचा प्रयत्न कर. अनेक संतांनी पोट तिडकीनं सांगितलं, नरदेह दुर्लभ जाणारे, शतवर्षाची गणनारे, त्यामध्ये आहे दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वाचुरे मला, किंवा जन्म नाही रे आणि तुका म्हणे माझी भाई. अरे अनेक संतांनी अनेक प्रमाणात येऊन सांगितलं हे किती दुर्मिळ आहे, किती दुर्लभ आहे. आणि असं असून देखील तुमच्या आमच्या भाग्याने हे आपल्याला प्राप्त झाले ना, मिळालंय ना. अरे मग ह्याचं काहीतरी हित कर ना, ह्याचं काहीतरी हित कर. पण या कलियुगामध्ये या देहाचं आपण काय हित करतोय? डेरे 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 डे. आमचं 1 नंबरचं हित, 2 नंबर नाही 2 नंबरचं हित, 3 नंबर डिंग डॉंग डिंग. बघा आजकालचं कार्ट्याकडे संडासा बसू द्या, त्यानं जर असलं कुठे भावगीत ऐकलं ती चेटी तिथंच. तुला काय चावलं का, फिटी येते का, वात येतोय का, पेरलेचा झटका आलाय ती मध्ये डिस्को. त्या डिस्कोचा जगाचा फिस्को झाला आणि महाराष्ट्राचं वाटोळ झालं. लाज वाटते सांगायला. चांगल्या घराण्यात असणारी जवान पोरं हिजड्यासारखी डॉल्बीमध्ये डीजी मध्ये नाचू लागली. जिथं नाचूच नाही तिथं ही निर्लज्ज होऊन नाचायला लागली, आणि जिथं नाचायला हवं तिथं मात्र लाजू लागली. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. भजनामध्ये कीर्तनामध्ये आजकालचा तरुण वर्ग आळंदी पंढरपूर तर कुठं बघायला मिळत नाही. ती आज ती खोट बसला त्या जळलेल्या मोटरी मोहननगरच्या कुठवर रिवाइंडिंग करून वापरणार. ही म्हातारी माणसं गेली म्हणजे संपलं, गावातला परमार्थच संपलाय. अरे नव्या हॉस्पिटल येऊ दे ना त्याला इकडे, पण नाही ना. आणि एखादं चुकून डिस्कोतो वर्ग जर भाजणार दिंडीत हरिपाठात टाइमपास म्हणून नाचायला लागलं, लगेच उघड पडतं नेमकं कुठल्या पिशवीतला येते. तिकडे इकडे नाचायला लागल्या ज्ञानबा तुकाराम त्याच्या हापीवरच कळतं नेमकं कुठला येतं. त्याची चुकच नाही. हे विज्ञान युग आहे. घरोघर टीव्ही झाल्यात, वाटे तेवढे चॅनल झाल्यात. आई बापाने काढायला चॅनलला भजन दोघांनी सुरू करायचं. ते 4-5 चिलीबिली असते बहुती तशी नाचते ती. त्यांचा काही दोष आहे का? कडू इंद्रावून पेरल्यावर जायफळ लागणं शक्य आहे का? शुद्ध बीजा पोटी गोमटी. अरे शुद्ध बीज पेरलं तर शुद्ध फळ खाता येतील. पण दारात लावतोय कडुलिंबाचं झाड आणि मग ते आता आंबे का लागले नाहीत. याड्यावर वृक्षारोपण चुकीचं झालं. आज पाहायला गेलं घराघरातली संस्कृती बिघडत चालली, गावची संस्कृती बिघडली, राज्याची संस्कृती ढासळली, देशाच्या संस्कृतीचं वाटोळ झालं. याच्याकरता बंधूंनो दीड दिवस जाऊ दे. घराघरात आज नको ते व्यवहार चालू झालेले आहेत. आणि या मोबाईलच्या जमान्यामध्ये आज प्रत्येक जण मनोरुग्ण झालाय. मनोरुग्ण. घराघरातले संवाद संपले. पहिले एकत्र कुटुंब पद्धती असायची. सगळे एकत्रित संध्याकाळी जेवायला बसायचे. आज काय काम झालं? शेताची कामं किती झाली, बाहेरची कामं किती झाली, उद्याचं काम काय नियोजन हे घरात बसून जेवता व्हायचं. पण आता कोण कोणाला बोलायला तयार नाही. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. प्रत्येक जण व्हॉट्सअपवर गुंतलाय. त्याला बघायला वेळ नाही, बोलायला वेळ नाही. मनोरुग्ण झाली माणसं, मनोरुग्ण. आणि त्याचा वापर जरूर करा. त्याची जरूर आहे आपल्याला, पण कितीपत आपण त्याचा वापर करावा हे आपल्या पण ठरवलं पाहिजे. म्हणून गेले दिवस जाऊ द्या. राहिलेलं जे आयुष्य आहे ते आपलं उर्वरित आयुष्य सत्कार्य करता लागण्याकरता सावध व्हा. सावधान होई सावधान, 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 सावधान होई सावधान. 6 वर्ष बालपण 20 वर्षात जाईल हे तारुण्य. अभिमान तयाचे नकळे काही. 10 वर्षाचं बालपण अल्लडपणामध्ये खेळता नकळत निघून जातं. मग 20 वर्षाचं नवं चैतन्य देहात निर्माण होतं. नवं रक्त सासा करतं. काय करू काय नाही, काय करू काय नाही, इकडे शिरू का तिकडे शिरू, ह्याव करू का त्याव करू, याची चप्पल मारू का बुट मारू. नवं रक्त असतं, चंचल असतं, रस्त्यात सरळ चालत नाही, एसटी नीट बसत नाही, घरी नीट वागत नाही, भजन कीर्तनाला चुकून गेलं, माणसामध्ये मांडी घालून बसून ऐकत नाही, सारखा वाडा 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 वाडा. आणि या घाणेरड्या सवय तुमच्या आमच्या इंद्रिया लागल्या. एकदा सवय लागली कुठली घाणेरडी सुटणं अवघड असतं. मग पुन्हा याची सवय लागते. कला माणसं कळत नाही, शिक्षण कळत नाही, समाज कळत नाही, मंदिर कळत नाही, पावित्र कळत नाही, चालू स्वयंपाक सुद्धा कळत नाही. आलं देहात किती टाचाला बोट पुसून कणिक मळायला सुरुवात. टेस्टेड चपाती गरम मसाला घालून केली खास वारकऱ्यांसाठी. आणि आजकालच्या माझ्या तरुण पिढीला, तरुण बांधवांना एवढी जबरदस्त सवय लागली. आम्ही ज्याला व्यसन समजतो ही तरुणांची फॅशन झाली. गुटखा
काय मार्केट आहे गुटख्याला? उसाला मार्केट नाही, कांद्याला, बटाट्याला, टोमॅटोला मार्केट एवढं सध्या गुटख्याला मार्केट आहे. वाटेकडे गुटखे निघाला, गुटखा खाऊन तर पांड पोरं आज गुटख्या घेऊन मारायला लागले. ज्या मायाभूमीला, भारत देशाला तरुण युवा शक्तीची गरज आहे, हे तरुण हे डिस्कोन गुटख्यानं मारायला लागले. हे काय देशाचं भवितव्य घडवणार, तो स्वतःलाच कंट्रोल करत नाही, तो अनेकांचं काय रक्षण करणार? अहो चालू मोटरसायकलीवर दाताने पुढे फोडते, बाकी ना 2 मिनिटात कुंभीला जुलाब झाल्याने पीठ केलं रस्त्यावर पिचकाई. रोडवर घाण, घरात घाण, बसमध्ये घाण, इष्टीत घाण, मंदिरात घाण, खातोय पण घाण. गु त्याची सुरुवातच हेतून आहे. गु ते काय काय होते? खा, विकत घेऊन खा. फिल्टर होऊन पुढे भरून आलाय, 2 पुढे तोंडात बघते म्हणतोय शिवाजी महाराज की जय. शिवाजी महाराजांनी काय गुटखा खाऊन स्वराज्याची स्थापना केली रे नालाय का? कुठे शिवाजी कुठं गु खाऊन तुझं त्याचे नाव घ्यायचं आपली लायक आहे का? रामचं काय काय बुवा सुद्धा गुटखा खात्यात माळा घालून. हो इथलं बुवा नाही, आमची तिकडलं बुवा सांगतो. मी वारीमध्ये बोलतो कुशाल पानपट्टी जाणार रे गोवा दे, तुझ्या काय गोव्याला गेली लका बुवा जाऊन गोवा खातो ना आलाय का? अशा बुवाला गावं तिथं गोळा करून डांबरे वर्गणी करून चेचलं पाहिजे. जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेणे अवघे भरते सांभाळावी. वारकरी माळकरी समाजाचे जबाबदार नागरिक आहे, त्याने समाजामध्ये जबाबदारी मागली पाहिजे. बेजबाबदारी वेळेस सर्व वागता कामा नये. आज शालेय वातावरणामध्ये मुलं देखील गुटखे मावे चढू लागले. गुटख्याचा परिणाम काय झालाय माहितीये का? या गुटख्यामुळे तर समाजामधला 70% तरुण नपुसक होत झालाय. नपुसक त्याला म्हणा जय हरी, ते म्हणतं जय हरी एवढा. मग देवाच्या मारेकर देवाच्या मारेकर ह्याच्यावर वाटत होतं, त्याच्यावर कोपडे होतं. आधी वर्ष बघ ज्योतिष बघ इकडे पण तिकडे पण गुजरातला. अरे मला असं का करतो? काय सांगायचं म्हणे महाराज लग्नाला 5-6 वर्ष झाले पण पाळणा झालं ना. येड्यामध्ये पातून हायला लागला तर पाळणा कधी हलणार? हा गुटख्याचा परिणाम आहे, लक्षात ठेवा.